नमस्कार. शुभ संध्याकाळ. कसे आहात? बरे आहात ना? आणि बरंच असलं पाहिजे. मी पण अगदी बरी आहे. तर आज ना शाळेला सुट्टी होती. 10 तारीख महावीर जयंती आणि त्या दिवशीचा म्हणजे कालचा व्हिडिओ आहे. आणि इकडे ना पाऊस खूपच पडला. वारं, वादळसुद्धा खूपच होतं. पहा तुम्ही. हे पाऊस तुम्हाला एवढंसंच वाटत असेल ना, थोडंसंच आहे. पण वारं भयंकर होतं आणि त्या वाऱ्यामुळे ना माझी गार्डनची हालत कशी झालेली आहे आता तुम्हाला मी दाखवतेच. चला मागे आपल्याला घेऊन जाते. खूपच भयंकर वारं होतं. असं काही नाही. असं वाटत होतं की माहिती नाही आता काय होणार इतक्यामध्ये. म्हणजे आता पाऊस पडल्यामुळे छान तर वाटायला लागलं. थंडी एकदम छान मस्त वातावरण वाटायला लागलं. पण नुकसान पण खूप झालेलं आहे. दाखवतेच मी तुम्हाला आता. असं वारं ना इतकं झाडं हालायला लागली होती. काहीतरी आता झाडंच तुटून पडतात की काय असं वाटायला लागलं होतं पहा. तर असं भयंकर पाऊस आणि वारं वादळ तेवढंच होतं आणि त्याच्यामध्ये माझी गार्डनची हालत काय झाली, चला तुम्हाला मी तिकडे घेऊन जाते. चला मग हे पहा. कसं काय काय स्थिती झालेली आहे तुम्ही फक्त पाहत राहा. म्हणजे काहीच आपल्या जीवनाची गॅरंटी नाही, भाजीपाल्याची गॅरंटी नाही, कोणत्याही झाडाची गॅरंटी नाही पहा. आपण करायला करतो आणि जे व्हायचं तेच होतं शेवटी. पहा, इथं किती छान टमाटरचं झाड होतं, भेंडीचं होतं. सगळं काही गेलं निघून तुम्हाला सांगते मी. कसं बॅरेल पडलेलं आहे वरी आणि इथं पहा गाजर होतं ना खाली, त्याच्यावर हे पॉट पडलेलं आहे. हे असं पॉट पडलेलं आहे. काय स्थिती झाली पहा गार्डनची. हे पहा टमाटरचे. हे जे झाड आहे पूर्ण खाली पडलेलं आहे. बांधून मी उंच असं त्याला आधार दिलेलं होतं ना, ते सगळं निघून गेलेलं आहे. म्हणजे आपण जे करतो ते कायम राहील ह्याचा काहीच विश्वास आपण करू शकत नाही. केव्हा प्रकृतीमध्ये काय बदल होतो आणि त्याचा हे पहा मेंढकसुद्धा आलेलं आहे नवीन. आता कधीच मेंढक नव्हतं गार्डनमध्ये, ते पण आलेलं आहे. असे म्हणजे खूप काही आपल्याला सहन करावं लागतं. हे पहा, हे कुठंतरी वरी ठेवलेलं होतं. ते पण सामान इथे पडलेलं आहे. आता पहा अजून पावसाळा सुरू नाही. पावसाळा सुरू झाल्यानंतर तर कशी गती होणार सांगताच येत नाही. राहत तर मिळाली, खूप गरमी होती, त्यामध्ये पाऊस आला. हे पहा, करडीचं पूर्ण झोपलेलं आहे खाली, पडलेलं आहे. काहीच राहिलं नाही. सगळे झाडं असं म्हणजे जमिनीवरच पडलेली आहेत. एवढं म्हणजे वादळ होतं, भयंकर वादळ होतं. आणि हे पहा इथं जी वेल आलेली होती, ककडीची होती कशाची तर वेल आहे ते आणि ती वेलसुद्धा लाकडासहितच खाली पडलेली आहे. असं सगळं म्हणजे एकदम सगळं असं गार्डन होऊन गेली ना, पाहता क्षणी असं वाटलं, अरे एवढी मेहनत आपली बेकार गेली. आणि हे पहा हे जे आहे ना पोत्याचं जे फाट म्हणतात ह्याला, हे आपल्या शेजारच्या ताईचं इकडं उडून इकडं आलेलं आहे आमच्या गेटवरती. म्हणजे एवढं वारं, एवढं वादळ, तशामध्ये एवढं झालं. तर आता पावसाळ्यामध्ये काय होणार आहे पहा. झाडं राहतील की नाही, भाजीपाला राहतील की नाही, काहीच गॅरंटी नाही पहा. चला आता ह्याला सगळं व्यवस्थित करायला आता आपल्याला वेळ तर लागणार. तर मी लागतेच आता कामाला. आजच केलेलं ठीक आहे, कितीही अंधार पडला तरी चालेल. पण हे ठेवता कामा नये असंच. तर ह्याला मी बाजूला काढून घेते आणि जी खाली भाजी नुकसान झालेलं आहे त्या भाजीला थोडंसं मी सरळ करून घेते. गेले ते खालचे भेंडीचे वगैरे खूप नाजूक असतात. असं एवढं मोठं बॅरेल पडल्यानंतर ते कशाला राहतील. इथं टमाटरचं तेवढं व्यवस्थित आहे, त्याला थोडं खडी करून घेते आणि बाकीचे हे जे आहेत हे झाडं तरी फक्त इथं राहते म्हणजे काय पहा कायम तांदूळशाची भाजी राहते पहा. त्याला काहीच होत नाही. वरी तुम्ही कितीही काही पडू द्या, ते यायचं ते येतं. म्हणजे रानभाजीला काहीच होत नाही. आणि बाकी सगळ्या भाज्यांना इतक्या नाजूक असतात ना, त्याला तुम्ही थोडंसंही वारं सहन होत नाही.
जास्त पाणी सहन होत नाही. थोडंसं बुडाला एक खुरपं जरी मारलं ना माती सैल करावं म्हणून, तर त्याच्या मुळा इतक्या होऊन असं बाहेरच निघून जातात आणि ते झाड दुसऱ्या दिवशी वाळूनच जातं. इतक्या हिशोबानं, इतक्या म्हणजे समजदारीनं, इतकं सावकाश ह्या झाडाबरोबर आपण हाताळावं लागतं बघा. खरं सांगते मी तुम्हाला. आणि असंच माझं ते ह्याचं दोडक्याचं पण गेलं. त्या दिवशी काय थोडंसं खुरपं मारली बुडाला आणि थोडं माती सैल करावं, आळं करून घ्यावं. त्या निमित्तानं त्याला काय नुकसान झाले त्या मुळाला माहिती नाही. ती वेलच सगळी निघून गेली. तर चला हे सगळं ठीक करून घेतले मी. आता हे टमाटरचं झाडसुद्धा थोडं पडलेलं आहे टमाटरचं. त्यालाही थोडंसं बांधून व्यवस्थित ते येळूला बांधलेलं होतं. ते येळूच खाली पडल्यामुळं ते टमाटरचं झाड लाकडाला बांधलेलं होतं. आधार त्याच्यासहितच खाली जमिनीवर पडलेला आहे. आता ते पण थोडं व्यवस्थित करून घेते. सगळे झाडं व्यवस्थित करून घेते आणि होता होईल तेवढं माझ्यानं जेवढं शक्य असते तेवढं करते. आणि नंतर पुन्हा तर मग पुन्हा मला कसंही हे सगळं भाजीपाला अस्तव्यस्त झालेलंच आहे. आता नंतरच मी अजून दुसरीच बी टाकावं लागतं. ह्याच्यामध्ये अजून आणखीन मला खूप फेरबदल करायचे आहेत ह्या भाजीपाल्यामध्ये किंवा जाग्यामध्ये. होता होईल तेवढं चांगलं करण्याचा प्रयत्न करीन. तर पाहते आता आपलं काम आहे करायचं आणि प्रकृतीच्या नियमाच्या विरुद्ध तर आपण जाऊ शकत नाही. प्रकृतीला काय पाहिजे, कसं करायचं असतं ते आपलं उलटा-पुलटं, उलट-पुलट ते करून ठेवते. आपण फक्त करत राहायचं, आपलं काम असतं करत राहायचं. जे होईल ते होईल. आपल्याला मिळाले भाजीपाल्याचं काही अंश तर ते आपण ग्रहण करायचं. नाही मिळालं तर नाही मिळालं म्हणून समजून आपणच आनंद मानून त्यातच खुश राहायचं. कारण भाजीपाला कधी आपल्या चुकीमुळे जातं, तर कधी प्रकृतीमध्ये बदलाव झाल्यामुळे त्याच्यामुळे नुकसान होतं. म्हणून म्हणतात ना, प्रकृतीच आपल्याला खूप काही शिकवते. इतकं शिकवते ना, प्रकृती आपल्याला खूप शहाणं करते, समजदार करते आणि सहन करण्याची शक्ती आपल्यात निर्माण करते. सकारात्मकता भावना आपल्यामध्ये निर्माण करते. जे आहे ना, जे गुण असतात ना, प्रकृतीकडून शिकायला मिळतात आपल्याला. खरं पाहते मी. प्रकृतीच आपल्याला सांगत असते की सहनशीलता ठेवा, पेशन्स ठेवा. आता आली बघा काळी चिमणी आपल्याकडे पहा. आता काम करायला लागली की दररोज काळी चिमणी कशी येते पहा, किती छान, किती मस्त इथं येऊन माझ्याकडे पाहत राहते मी काम करायला लागले की. पण आजकाल ना काळ्या चिमण्याच कुठं गेलेत काही कळत नाही. हे पहा, हे पहा. पूर्वी खूप राहायच्या आमच्या गार्डनमध्ये. काय सिमेंटाचं काम चाललंय म्हणून राहत नाहीत, काय नाही माहिती नाही. तर चला मग आजच्या व्हिडिओला मी इथंच संपवते आणि असंच तुम्ही सपोर्ट करत राहावा आणि स्नेह असंच बरकरार राहू द्या. तर भेटू पुढच्या व्हिडिओ. तर असेच आपल्यासाठी मी नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत जाईन. तर सपोर्ट आणि स्नेह मात्र नक्की राहू द्या. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.